पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांचा काल भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा सुरू होती। मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांनी कलाटे यांना तीव्र विरोध केलाय आणि त्यामुळे त्यांचा प्रवेश लांबणीवर पडलाय असं बोललं जात आहे। कलाटे यांना भाजपमध्ये घेतल्यास वेगळी भूमिका घेऊ असा इशाराच या इच्छुकांनी दिलाय। कलाटेंचा प्रवेश झाला तर ते प्रभाग 25 मधून निवडणूक लढणार हे उघड आहे, त्यामुळे हे इच्छुक अस्वस्थ झालेत। शिवाय भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगतापांच्या विरोधात लढलेला कलाटेंचा प्रचार आम्ही कसा काय करायचा असा सवाल या नाराज इच्छुकांनी व्यक्त केला आहे। मागणी ही गेले 12-15 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, तर आयात उमेदवार आम्हाला नको आहे। कोण आयात म्हणजे कोण? जो राहुल कलाटे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे, तर आमचा त्याला 100% विरोध आहे। आयात उमेदवार आम्हाला नको आहे। आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यावा अशी पक्षाला आमची विनंती आहे। आम्ही सगळे ज्या वेळेस प्रभागामध्ये 25 मध्ये पक्षाचं अस्तित्वच नव्हतं तेव्हापासून काम करतोय आम्ही। आता पक्ष भक्कम स्थितीत आहे आणि आमचे सगळे जे इच्छुक आहेत त्यांची एकच मागणी आहे पक्षश्रेष्ठीकडे की आयात उमेदवार घ्यायची गरजच नाहीये, कारण का पक्ष भक्कम स्थितीत आहे। 100% आमचा पॅनल निवडून येऊ शकतो। 4 वेळेस जी आमदारकीचे इलेक्शन झालं, 4ही वेळेस राहुल कलाटे जेव्हा थांबले होते, लक्ष्मण भाऊंच्या विरोधात थांबले होते, तेव्हा पण त्यांच्या विरोध मी काम केलेलं आहे। 2 वेळेस अश्विनी वहिनी जेव्हा थांबले होते इलेक्शनला, बाय इलेक्शनला, तेव्हा पण मी त्यांच्या विरुद्ध काम केलेलं। अश्विनीताईंचं केलेलं काम, शंकर शेठ 4थ्या वेळेस थांबले होते तेव्हा पण मी त्यांच्या विरुद्ध काम केलं। आणि आता का मी त्यांच्या प्रचार करणार? तर आम्ही आतापर्यंत ते 14-15 वर्ष इथं काम करतोय की इथं एक छोट्याच्या रोपट्याचं एक वृक्षामध्ये आम्ही रूपांतर केलंय। तर मग त्याची फळं ही कार्यकर्त्यांना चाखायला हवी। ती आयात उमेदवार नको, पण जी निष्ठावंतांनी खरं त्याला खतपाणी घालून मोठा वृक्ष केलाय तर त्या लोकांनाच तिकीट बसायला पाहिजे, उमेदवारी मिळायला पाहिजे असं माझं मत आहे। परंतु त्यांनी आमचं जे भावना आहेत, आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही कार्यकर्त्यांनी आमच्या शहराध्यक्ष असतील, आमदार असतील, सन्मान्य शंकरभाऊ असतील, यांच्यापर्यंत आम्ही निरोप पोहोचवलेला आहे। ते त्यांच्या पद्धतीने ते पुढे दखल घेत नाहीयेत तुमची? त्यांनी दखल घेतली ना आमची, त्यांनी आमची दखल घेतली आणि आमचा जो निरोप आहे त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे कळवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।